नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये। तर आज आपण हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळते तशी चिकन हंडी अगदी घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत। सोबतच मी त्या रेसिपीच्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। चिकन हंडीसाठी ना मी ते अर्धा किलो चिकन घेतला आहे। चिकन जेव्हा आपण खातो ना तो काय होतं, कधी कधी त्या चिकनला वास येतो। त्यासाठी ना चिकन आपलं स्वच्छ असं धुतलं गेलं पाहिजे। त्यासाठी काय करायचंय, यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे। मीठ घातलं ना की आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता या पाण्याने आपल्याला चिकन हे स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। चिकनच्या वरील जे लालसर जी ब्लड असतो ना तो सुद्धा आपल्याला हाताने असं चोळून तो याला धुवून घ्यायचा आहे। याप्रमाणे मीठ घालून चिकन स्वच्छ धुतलं ना की चिकनला असं खाताना वास नाही येत। चिकन हे व्यवस्थित धुवून घेतलं की आपल्याला पाणी हे फेकून द्यायचंय आणि चिकन आणखी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यानंतर चिकन हे मी आणखी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता ना आपण हे चिकन जे लेग पीस आहेत ना त्यांना अशा चिऱ्या देऊन घेऊया। दोन्ही लेग पीसला आपल्याला चिऱ्या ह्या देऊन घ्यायच्या, म्हणजे ना याच्या आतपर्यंत त्या छान अशा शिजल्या जातील आणि आपलं जे मॅरिनेशन आहे ते पण आतपर्यंत छान असं जाईल। त्यासाठी आपल्याला या दोन्ही लेग पीसला छान अशा चिऱ्या देऊन घ्यायच्या आहेत। लेग पीसला चिऱ्या देऊन घेतल्या की यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। 2 चमचे दही घालायचे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हो, सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे आपण संपूर्ण जिन्नस चिकनला व्यवस्थित असं लावून घेऊयात। लिंबाचा रस आणि हळदीमुळे चिकनला जो वेगळा असा वास आणि वेगळीची टेस्ट येते ना ती येत नाही, ती पूर्णपणे निघून जाते। त्यामुळे ना हे जरूर लावा। चिकनला मस्त असं आपल्याला हे लावून घ्यायचंय। या मॅरिनेशनमुळे चिकन हे मस्त असं ज्युसी होतं, टेंडर होतं। मॅरिनेशन चिकनला व्यवस्थित लावून घेतलं की चिकन हे आपल्याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तोवर ना आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो, कोथिंबीरीची अशी देठं घ्यायची आहेत आपल्याला। फक्त देठं नाही तर तुम्ही कोथिंबीर वापरला तरीही चालेल। देठांमुळे ना छान असा फ्लेवर येतो ग्रेव्हीमध्ये। 2 इंच एवढं आलं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। अर्धा किलो चिकनसाठी हे एवढं प्रमाण परफेक्ट आहे। कांदे जर 4 असतील तर आपल्याला यामध्ये 2 टोमॅटो घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला टोमॅटोचं प्रमाण हे याप्रमाणेच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं। सुरुवातीला आधी आपण ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा हा चिरून घेऊया। त्यासाठी कांदा हा उभा न चिरता आपल्याला कांदा हा असा आडवा चिरून घ्यायचा आहे, पातळ चिरायचा आहे। चला तर मग संपूर्ण 4ही कांदे आपण याच पद्धतीने चिरून घेऊया। संपूर्ण 4ही कांदे मी असे आडवे पातळ असे चिरून घेतले आहेत। त्यासोबत ना मी इथे 2 टोमॅटो सुद्धा असे बारीक चिरून घेतले आहेत। आपली ग्रेव्हीसाठीची पूर्वतयारी सुद्धा झाली आहे। आता ग्रेव्हीसाठी आपल्याला एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। मस्त असं तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। तेल हे गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। 1 चमचाभर जिरं यामध्ये आपल्याला घालायचं आहे। जिरं हे छान असं फुललं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला संपूर्ण कांदा हा घालायचा आहे। कांदा हा आपल्याला आता व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तोवर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करून घ्या, ते अगदी फ्री आहे। सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजेच माझ्या अशा छान छान रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे ना आपला चॅनल हा वाढत जाईल, त्यामुळे मलाही मोठं प्रोत्साहन मिळेल अशा छान छान व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी। तर इकडे हे पहा, एक 7 ते 8 मिनिटं कांदा हा मी मस्त असा परतून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग मस्तच याप्रमाणे कांदा हा आपल्याला मस्त असा परतून घेतला पाहिजे, छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आपल्याला या स्टेजपर्यंत कांदा हा भाजला गेला पाहिजे। कांद्याला मस्त असा तांबूस रंग आला आहे। या स्टेजपर्यंत आपल्याला कांदा हा आता भाजायचा आहे। आता यामध्ये आपण जी कोथिंबीरची देठं घेतली होती ती घालूयात। त्यासोबत लसूण पाकळ्या आणि आलं हे आपण जे चिरून घेतले ते घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्यासोबत ग्रेव्हीला छान असा रंग यावा म्हणून आपल्याला यामध्ये 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। आता हे छान असं मिसळून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आपण आता जेव्हा कोथिंबीर जेव्हा साफ करतो ना ती देठं असतात ती वेगळी करतो, ती आपल्याला टाकून न देता अशी स्टोअर करून ठेवायची आहेत। याचा उपयोग ना अशा वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवताना होतो। कोथिंबीरपेक्षा त्यांच्या देठांमध्ये चांगला असा स्ट्रॉंग फ्लेवर असतो,
त्यामुळे ही देठे टाकून न देता ती तुम्ही स्टोअर करून ठेवा. संपूर्ण जिन्नस हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं की यामध्ये आपल्याला थोडं असं पाणी घालायचं आहे. याने टोमॅटो हे पटपट शिजले जातील. आता हे आपल्याला टोमॅटो असे छान असे सॉफ्ट म्हणजे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी यावर आता आपण झाकण ठेवून टोमॅटो हे शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. इथे ना जवळजवळ एक 5 ते 6 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूयात. मस्तच पळीने हे एकदा ढवळून घ्यायचंय. टोमॅटो हे आपले व्यवस्थित शिजले आहेत, छान मऊ झाले आहेत. आता ना आपण गॅस हा बंद करूयात आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आधी आणि मगच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ग्रेव्हीचं संपूर्ण जिन्नस हे थंड झाल्यावर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कोणतीही ग्रेव्ही मिक्सरला वाटून घेताना ती आधी गरम असताना वाटायची नाही. नाहीतर ना गरम असल्यामध्ये त्या वाफेमुळे झाकण हे उघडू शकतं चालत्या मिक्सरमध्ये. म्हणून ग्रेव्ही ही आधी पूर्णपणे आधी थंड करून घ्या आणि मग ती मिक्सरला वाटून घ्या. तर संपूर्ण ग्रेव्ही ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली की याला झाकण लावून आपल्याला मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी ग्रेव्ही ही मिक्सरला बारीक अशी वाटून घेतली आहे. हे पहा, मस्त अशी बारीक आपली वाटली गेली पाहिजे ग्रेव्ही. ग्रेव्हीला एकदम सुंदर असा कलर आला आहे. चिकन हंडीसाठी लागणारी आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे. इथे आता आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे. तूप घालणं ना हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरीही चालू शकतं. तूप आणि तेल हे गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 2.5 इंच दालचिनी, 1 चमचा आपल्याला इथे जिरं आणि 1 तमालपत्र घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण खडे मसाले तेलामध्ये सोडायचे, मस्त असे परतून घ्यायचे. जिरं हे छान फुलू द्यायचे आपल्याला इथे. जिरं हे छान असं फुललं की यामध्ये आपल्याला एक बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा हा मी छोट्या आकाराचा वापरला आहे. आता कांदा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. मिनिटभर कांदा हा मी मस्त असा तेलावर परतून घेतला आहे. छान मऊ झालाय. आता यामध्ये आपण मसाले घालूया. त्यासाठी ना सुरुवातीला आपल्याला अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे. 1.5 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे. 1 आणि हा अर्धा चमचा. आता 1 चमचा आपल्याला धणेपूड आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरेपूड घालायची आहे. सोबतच एक अर्धा चमचा आपल्याला वरून थोडं गरम मसाला घालायचा आहे. मसाले हे मस्त असे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तेलावर. एक अर्धा मिनिट मसाले हे छान असे परतून घेतले की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली संपूर्ण ग्रेव्ही ही घालायची आहे. तुम्ही ना ग्रेव्हीचा रंग पाहू शकता, सुरेख छान रंग आला आहे ग्रेव्हीला. आता ग्रेव्ही ही आपल्याला मसाल्यांसोबत छान अशी मिसळून घ्यायची आहे, छान अशी ती एकजीव करून घ्यायची आहे. फोडणीमध्ये ना खडे मसाले घातले ना ह्याचा एक मस्त असा स्ट्रॉंग फ्लेवर येतो यामध्ये, म्हणून खडे मसाले हे आपल्याला आवर्जून घालायचे आहे. आपली ग्रेव्ही ही मसाल्यांसोबत व्यवस्थित आपण परतून घेऊया, छान अशी मिसळून घेऊया. ग्रेव्ही ही मी मसाल्यांसोबत 1 मिनिटभर छान अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालूया. चिकन हे मी अर्धा तास मॅरिनेट करून घेतलं आहे. छान असं टेंडर झालंय चिकन. तर चिकन हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं हे चिकन आपल्याला ग्रेव्ही सोबतच शिजवून घ्यायचं आहे. आता हे चिकन हे मिसळून घेतलं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण चिकनला ऑलरेडी मीठ लावलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त आता ग्रेव्ही पुरतं त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपण मीठ घालूया त्यामध्ये. मीठ हे आता ग्रेव्ही सोबत व्यवस्थित मिसळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचंय चिकन आणि ग्रेव्ही सोबत छान. चिकन आपण हे शिजवून घेऊया. त्यासाठी काय करायचंय ना, यावर आता झाकण ठेवूयात आपण आणि झाकणाला आपण वरून सील करून घेऊया. तर पिठाने आपल्याला हे झाकण पूर्णपणे सील करून घ्यायचं आहे. त्यासाठी ना कडेकडेने सुद्धा आपल्याला पीठ हे लावून घ्यायचंय व्यवस्थित झाकणाला आणि ते झाकण आपल्याला सील करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल ना, तर तुम्ही ही चिकन हंडी ना त्यामध्ये बनवून पहा एकदा, खूप छान बनते. पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी या कढईमध्ये बनवत आहे. पण जर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल ना, तर रिझल्ट यापेक्षाही बेटर येईल. आता हे पिठाने आपण व्यवस्थित सील करून घेतलं की याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, चिकन हे व्यवस्थित शिजेपर्यंत. आता हा आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि गॅस हा कमीच ठेवून हे आपल्याला एक 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचंय मंद आचेवर. इथे मी ना चिकन हे मंद आचेवर एक 25 मिनिटे शिजवून घेतलं आहे. आता वरील जे झाकण आहे ना ते सुरीने असं आधी एक लूज करून घ्यायचंय. आता हे झाकण काढायचं. आहा, काय मस्त असं तेल सुटलंय साईडने, एकदम
एकदम असं मला आत्ताच हे खावंसं वाटतंय. आधी आपण पळीने मिसळून घेऊया चिकन. चिकन हे पळीने मिसळून घेतलं. यात आपल्याला वरून अशी कसुरी मेथी घालायची आहे थोडी अशी. आता ना वरून मस्त अशी कोथिंबीर घालूयात. आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घेऊयात कसुरी मेथी आणि कोथिंबीर. आपली ना चिकन हंडी ही तयार आहे. तुम्हाला ना मी यातील एक पीस काढून दाखवते. पीस घ्यायचा आता चिकनचा. हे पहा सहज तुटत आहे काट्याने तोडलं तर. याचाच अर्थ आपलं चिकन हे छान शिजलं आहे. आता गॅस बंद करूयात. आपली चिकन हंडी ही तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा.